जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती। या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता। मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सर्वसामान्य पर्यटकांना लक्ष्य केलं। सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारूनच गोळी झाडली गेली। या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात होती, ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर हल्ला असल्याचं बोललं गेलं। या भ्याड हल्ल्याच्या वेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष्य करण्यात आलं। दहशतवादांचा हेतू केवळ त्यांच्या जीवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यावर हा हल्ला करण्याचा होता। त्यामुळे अनेक निष्पापांचं कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूनं या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं आता बोललं जात आहे।